हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. कोणती? BMSचं एक कॉलेज नवीन येणार आहे, हे तुम्हाला सांगणार आहे. यानंतर पहिल्या 2 नवीन कॉलेजमध्ये काही सीट्स रिकाम्या राहिल्यात, ते देखील मी तुम्हाला अपडेट देणार आहे. यानंतर इलिजिबल क्रायटेरिया देखील खाली यायचे चान्सेस हे वाढलेले आहेत, कारण की काउन्सिलिंग ही 15 जानेवारी 2026 पर्यंत चालणार आहे, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत? BMS BHMS स्ट्रे वॅकन्सी राऊंड 5 होणार, परत चॉईस फिलिंग सुरू होणार, इलिजिबल क्रायटेरिया खाली आल्यानंतर परत नवीन रजिस्ट्रेशन सुरू होणार. हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत हे देखील मी तुम्हाला सांगेल. यानंतर BMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 4चा कॅटेगरी वाईज, ऑल इंडिया रँक वाईज कोणतं कॉलेज अलॉट झाले हे आणि स्कोर वाईज आपण कट ऑफ शेवटी पाहणार आहोत. ओव्हरऑल सर्व इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. जे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत BMS किंवा BDS साठी, असे देखील विद्यार्थी लागू शकतात, कारण की BDS साठी देखील साधारणतः 400 ते 600 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलेले आहेत, हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. लक्षात. इन शॉर्ट हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर स्टेप बाय स्टेप पहा. ओके. सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 होणार. ओके. नवीन कॉलेज आणि ओल्ड कॉलेजेस मध्ये सीट्स राहिलेले आहेत, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. नोटीस कधी येणार आपण ते देखील थोडक्यात पाहू. यानंतर इलिजिबल क्रायटेरियाचं काय अपडेट आहेत आपण हे पाहणार आहोत. यानंतर BMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 4चा कट ऑफ पाहणार आहोत, कसा? ऑल इंडिया रँक, स्कोर आणि कॅटेगरी वाईज आपण तो कट ऑफ पाहणार आहोत. लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज, पहिला टॉपिक पहा. BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 होणार. न्यू कॉलेज आणि रिमेनिंग सीट्स आणि नोटीसचे अपडेट काय आहेत हे आपण पहिल्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. ओके. सो गाईज, पहिल्यांदा पहा. BMS प्रायव्हेट एक कॉलेज येणार आहे. BMS प्रायव्हेटचं एक कॉलेज येणार आहे, पण गाईज तुम्हाला आता सांगतो, ते कॉलेज जुनं आहे, ज्या कॉलेजला परमिशन भेटली नव्हती. साधारणतः 2 दिवस झाले त्याला परमिशन भेटलेली आहे, तर ते तेवढे कॉलेज विशेष नाहीये. आता सांगतो तुम्हाला, तेवढं ते कॉलेज विशेष नाहीये. जे नॅशनल आयुर्वेदिक कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं सिल्लोडचं कॉलेज आहे, ते तेवढं विशेष कॉलेज नाहीये. लक्षात. त्याच्यामुळे नवीन कॉलेज जर आलं तर जे विद्यार्थी वेटिंग वरती आहेत त्याचाच विचार होणार. ओके. यानंतर पुढचा पहा गाईज. 3271 कॉलेजचा कोड आहे. हे ओल्डच कॉलेज आहे आणि डॉक्टर RN लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज, जी की सुलतानपूरचं आहे, हे बुलढाण्याचं कॉलेज आहे. ओके. या ठिकाणी 60 सीट्स आहेत. 9 जागा जातील. ओके. आणि ऑल इंडिया कोट्याला 9 जागा जातील, पण त्या मेरिट बेसवरतीच लागतील बरं का. सो मेरिट बेसवरती 51 सीट्स या राहतील, 51 विद्यार्थी. लक्षात. समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज. BMS BHMS नवीन कॉलेज रिमेनिंग सीट्स किती राहिल्यात एक्सपेक्टेड? आता नवीन जे 2 कॉलेज आले होते, माऊली आयुर्वेदिक कॉलेज जे की लातूरचं आणि दुसरं आपलं छत्रपती संभाजीनगरचं नॅशनल सिल्लोडचं कॉलेज BMSचं, या 2 कॉलेजमध्ये एक्सपेक्टेड सीट्स किती राहिले असतील आपण ते पाहू. ओके. सो गाईज, यामध्ये पहा. BMS चे 2 कॉलेजेस आहेत, त्यामध्ये एक्सपेक्टेड सीट्स या मेरिट बेसवरती साधारणतः 8 ते 10 राहिले असतील. 8 ते 10 एक्सपेक्टेड बरं का. 8 ते 10 दोन्ही मिळून. आणि IQ ला 8 ते 12, IQ ला 8 ते 12 एवढ्या जागा ओल्ड राहिलेल्या आहेत, ओल्ड कॉलेजच्या, म्हणजे नवीन कॉलेजच्या पण गेल्या राऊंडच्या. लक्षात. समजलं. यानंतर पुढचं आहे BHMS ओनली IQच्या जागा रिमेनिंग राहिलेल्या आहेत 70 ते 80. BHMSच्या मेरिट बेसच्या सर्व जागा भरलेल्या आहेत. BHMS साठी कुठलेही नवीन कॉलेज येणार नाहीयेत, आता सांगतो तुम्हाला, कारण की नवीन कॉलेजचे अपडेट BHMS साठी आलेले नाहीयेत. फक्त BMS चे कॉलेज एक राहिलं होतं, ते देखील ऍड होणार आहे स्टे वॅकन्सी राऊंड 5 साठी. लक्षात. समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज. नोट IQ सीट्स शेवटपर्यंत राहिल्या. आता समजा जर IQच्या जागा शेवटपर्यंत राहिल्या, काय म्हणतो तुम्हाला, IQच्या जागा जर शेवटपर्यंत राहिल्या तर त्या तशाच राहतात, त्या भरून घेतल्या जाणार नाहीयेत. कारण की काही विद्यार्थ्यांना वाटतं IQच्या जागा स्टेटमध्ये देतात वगैरे वगैरे. तसं काही होणार नाही बरं का गाईज. IQच्या जागा या IQलाच राहतील. जर त्या भरल्या नाही शेवटपर्यंत तर त्या तशाच राहतील. ओके. सो कॉलेजचं म्हणणं काय आहे हे सांगतो तुम्हाला, आणि विद्यार्थ्यांना काय करायचं आहे ते सांगतो. जर विद्यार्थ्याला तिप्पट फीस परवडत नसेल, आणि तुम्ही IQचं रजिस्ट्रेशन केलं असेल, तर कॉलेजला तुम्ही ट्राय करा. सिंगल फीस मध्ये होतं का पहिल्यांदा चेक करा. सिंगल फीस मध्ये घेत असतील तर घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि डोनेशन मागत असतील तर देऊन टाका, काय तिप्पट फीस पेक्षा हे परवडेल तुम्हाला. ओके. यानंतर काय वाटलं तर डबल फीस द्या तुम्ही. काही कॉलेज वाले डबल देखील फीस वरती राजी होतात, कारण की त्यांना सीट भरणं गरजेचं आहे त्या कॉलेजला. त्याच्यामुळे आहे ना, तिप्पट फीस तुम्हाला जर परवडत नसेल तर तुम्ही सिंगल किंवा डबल फीस मध्ये ट्राय करू शकतात. मी करून दिलेला आहे माझ्या विद्यार्थ्याला सिंगल फीस मध्ये विथ कॅटेगरी बेनिफिट मध्ये. लक्षात. समजलं. जर तुम्हाला भेटत असेल तर 100% घ्या गाईज बरं का.
जर तुम्हाला रिपीट करायचं नसेल, सिंगल किंवा डबल फीसमध्ये तुम्हाला जर कॉलेज भेटत असेल तर 100% BMS प्रायव्हेटचं कॉलेज घ्या IQ कोट्यामध्ये. आत्ता सांगतो तुम्हाला, कारण की याच्यानंतर पेपर मोडचा पुढचा एकच एक्झाम राहील, त्यानंतर तुम्हाला स्कोर किती येईल त्याच्यावरती डिपेंडिंग राहणार. लक्षात समजलं? हा पहिला टॉपिक क्लिअर झाला. ओके, सो गाईज यानंतर दुसरा टॉपिक पहा. इलिजिबल क्रायटेरिया काचे अपडेट काय आहेत, इलिजिबल क्रायटेरियाचे अपडेट काय आहेत, कधी येणार खाली, आपण ते पाहू. आणि काउन्सिलिंगची डेट वाढणार आहे महाराष्ट्रासाठी, आणि महाराष्ट्रासाठी तर वाढणारच आहे, पण अदर स्टेटचे देखील रिमेनिंग सीट्स राहिलेले आहेत ते देखील वाढू शकतात. ओके, आणि अपडेट नोटीसचे काय आहे ते सांगतो तुम्हाला. ओके, सो गाईज यामध्ये पहा, इलिजिबल क्रायटेरिया खाली येऊ शकतो गाईज कधी, नेक्स्ट वीकमध्ये. इलिजिबल क्रायटेरिया हा नेक्स्ट वीकमध्ये खाली येऊ शकतो, विदिन 1-2 दिवसात पण येऊ शकतो. लक्षात, नोटीस येईल आणि ते तुम्हाला मी सांगेल झाल्यानंतर. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, काउन्सिलिंग एंड. आता गाईज काउन्सिलिंगची डेट एक्सपेक्टेड कधी संपणार आहे, 15 जानेवारी 2026 पर्यंत असू शकते. 15 जानेवारी 2026 पर्यंत 2025 ची आपली काउन्सिलिंग संपू शकते, कारण की MCCचा तुम्ही शेड्यूल पाहिलाच असेल, त्यामध्ये लास्ट जॉईनिंग कधी आहे, 10 जानेवारी 2026 MBBS आणि BDS साठी स्टेट कोट्याची बरं का, आणि ॲज वेल ॲज ऑल इंडिया कोट्याची MCCची पण. त्यामुळे आहे ना 4-5 दिवस खालीवरी होणारच गाईज. ओके, लक्षात. यानंतर पुढचं बघायच, नोटीस ही आता पुढच्या राऊंडसाठी नोटीस कधी येईल किंवा इलिजिबल क्रायटेरियासाठी, इलिजिबल क्रायटेरियासाठी तर पुढच्या वीकमध्ये येऊन जाईल, पण आता BMSचा स्टे वॅकन्सी राऊंड असेल किंवा MBBS BDS चे अपडेट असतील तर पुढे 2 ते 3 दिवसात येऊ शकतं गाईज नोटीस. 2 ते 3 दिवसात नोटीस येऊ शकते. आपली 20 तारीख होती ना काउन्सिलिंग संपण्याची, ती देखील डेट एक्सटेंड होणार. आजच्या डेटमध्ये येऊ शकते, नाही तर उद्याच्या डेटमध्ये 1-2 दिवसात तुम्हाला नोटीस येईल. त्याच्यामुळे आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर इन्फॉर्मेशन भेटेल. चॉईस फिलिंगला देखील समजेल तुम्हाला. लक्षात, कारण की आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर अपडेट मी तुम्हाला शेअर करत आहे. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, न्यू रजिस्ट्रेशन सुरू होणार गाईज. न्यू रजिस्ट्रेशन देखील सुरू होणार. इलिजिबल क्रायटेरिया खाली आला, अर्थातच नवीन रजिस्ट्रेशन चालू होणार, ते देखील 2 दिवसासाठी राहतात. ओके, आणि त्यानंतर चॉईस फिलिंग देखील राहणार 1 दिवसासाठी. सो स्टील वेट गाईज, सो स्टील वेट. जे विद्यार्थी इलिजिबल नाही आहेत तर तुमच्यासाठी एक शेवटची संधी आहे, समजा शेवटची संधी आहे, तर तुम्ही कमी स्कोरवरती देखील BMS घेऊ शकतात. लक्षात समजलं तुम्हाला. यानंतर नोट बघायची, एक शेवटची नोट आहे. यामध्ये काय आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जास्त सीट्स राहणार नाहीयेत, त्यामुळे तुम्हाला अदर स्टेटचा विचार करावा लागेल. ओके, लक्षात समजलं तुम्हाला. आता यानंतर शेवटचा टॉपिक बघायच, BMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 4 चा कॅटेगरी वाईज, ऑल इंडिया रँक वाईज, स्कोर वाईज आणि कॉलेज वाईज कट ऑफ आपण पाहणार आहोत 2025 चा काय आलेला आहे. लक्षात. आता 1 बाय 1 पहा. ओके, सो गाईज ओपन साठी 5,13,790 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेला आहे. 276 मार्कावरती कॉलेज भेटलेला आहे, आणि या ठिकाणी नॅशनल आयुर्वेदिक कॉलेज भेटलेला आहे विद्यार्थ्याला, जे की नवीन आलेलं आहे आपलं संभाजीनगरचं. ओके, यानंतर SC कॅटेगरी 5,16,776 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला BMS प्रायव्हेटचं कॉलेज अलॉट झालेलं आहे. 275 त्या विद्यार्थ्याला मार्क आहेत, आणि या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्याची सीट अलॉट झालेली आहे. ओके, यानंतर ST कॅटेगरी 6,88,744 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला BMS कॉलेज भेटलेलं आहे प्रायव्हेटचं. 227 त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता. या विद्यार्थ्याला बुलढाण्याचं कॉलेज भेटलेलं आहे. बाकीच्या सर्व कॅटेगरीला नॅशनल आयुर्वेदिक कॉलेज, जे की छत्रपती संभाजीनगरचं सिल्लोडचं कॉलेज आहे, ते अलॉट झालेलं आहे. ओके, सो काय यानंतर VJ कॅटेगरी 5,14,628 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे. 276 या स्कोर वरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे. ओके, यानंतर NT1 5,17,095 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे. 275 या स्कोर वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे. ओके, यानंतर NT2 5,14,027 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे. 276 या स्कोर वरती विद्यार्थ्याला प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेलं आहे BMS. ओके, NT3 5,23,950 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे. 273 त्या विद्यार्थ्याचा स्कोर आहे. ओके, यानंतर OBC 5,19,380 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे, आणि त्या विद्यार्थ्याला 275 वरती ऑल इंडिया कोट्याची सीट अलॉट झालेली आहे. ओके, यानंतर ABC 5,21,972 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे BMS प्रायव्हेटचं, आणि 274 या त्या विद्यार्थ्याला मार्क आहेत. ओके, ST कॅटेगरी सोडलं, ST ला बुलढाण्याचं कॉलेज भेटलेलं आहे. बाकीच्या सर्व कॅटेगरीला नॅशनल आयुर्वेदिक कॉलेज, जे की सिल्लोडचं आहे, छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज अलॉट झालेलं आहे स्टे वॅकन्सी राऊंड 4 साठी प्रायव्हेटचा. लक्षात. आता आपण काय डिस्कस केलेलं आहे, BMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 4 चा कॅटेगरी वाईज, ऑल इंडिया रँक वाईज, कॉलेज वाईज आणि स्कोर वाईज कट ऑफ आपण डिस्कस केलेला आहे. ओके, लक्षात. यानंतर पुढचं बघायचं नोट्स आहेत.
इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार आहे. इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार आहे. सो अदर स्टेटला कॉलेज पाहून ठेवा गाईज, नाही तर सीट बुक करून ठेवा तुमच्या हिशोबाने. कारण काय आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक्सपेक्ट करू नका तुम्हाला कॉलेज भेटेल. जर कॉलेज भेटलं तर तुम्हाला महाराष्ट्राचं बजेट 25 लाखाच्या वरी राहील. सो तुम्हाला 25 लाख परवडत असेल तर 25 मध्ये पहा, नाही तर इग्नोर करा. सरळ सरळ गाईज. ओके, लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, अदर स्टेटला तुम्ही लो बजेटमध्ये ट्राय करू शकता. अदर स्टेटला काय 14, 15, 16, 17, 18, 20 लाखाच्या आत तुम्हाला बजेट भेटेल जाईल. आणि आणखीन काउन्सिलिंग चालू आहे बरं का, कारण की अदर स्टेटला सर्वात जास्त महाराष्ट्राचे विद्यार्थी ऍडमिशन घेतात. लक्षात. समजा तुम्हाला आता यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड 5 ला कोणत्या स्कोरचे विद्यार्थी लागतील BMS प्रायव्हेट साठी, आपण ते कसं पाहायचं हे सांगतो तुम्हाला. ओके, सो काय आता फॉर एक्झाम्पल पहा, SC कॅटेगरी ओपन पाहू आपण. ओपन साठी पहा 5,13,790 ह्या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज क्लोज झालेला आहे. ओके, आता समजा एखाद्या विद्यार्थ्याची 5,13,792 किती 792 या ठिकाणी काय 2 विद्यार्थी वाढले बरं का, 792 आहे. त्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालं नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांना हे कॉलेज 100% भेटेल. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला BMS प्रायव्हेट कॉलेज भेटलं नाही तर तुम्हाला पहिला स्टे वॅकन्सी राऊंड आपला आहे ना माहित, त्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या वरी किती विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नव्हतं. लक्षात. हे पहिल्यांदा चेक केलं तुम्ही. त्यानंतर तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंड 2 ची लिस्ट चेक करायची आहे, त्यामध्ये किती विद्यार्थी कटले ते पाहायचं आहे. यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड 3 ची लिस्ट चेक करायची आहे, त्यामध्ये समजेल तुम्हाला की आणखी किती विद्यार्थी कटले. आणि स्टे वॅकन्सी राऊंड 4च्या ह्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे किती विद्यार्थी कटले. मग त्यानुसार तुम्हाला समजेल की आपले चान्सेस आहेत का नाही. इन केस समजा 2 ते 3 जास्तीत जास्त 4 विद्यार्थी तुमच्या वरी असतील तर तुमचे चान्सेस असतील. 1 किंवा 2 असेल तर तुम्हाला 100% भेटेल, पण जास्त विद्यार्थी असतील तर लक बाय चान्स असेल. त्यामुळे आहे ना, पुढच्या राऊंडसाठी थोडंसं वेट करा आणि सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट राऊंड. लक्षात. यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता. ओके, इन केस मी कॉल उचलला नाही तर तुम्ही कमेंटमध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा, सर बोलायचं आहे, कॉल करा, मी तुम्हाला कॉल करेल. आत्ता सांगतो काहीच, कारण की विद्यार्थ्यांचे खूप कॉल येत आहेत, प्रत्येकाला बोलणं पॉसिबल नाहीये. त्यामुळे तुम्हाला आत्ता सांगतो, तुम्हाला जर इम्पॉर्टंट असेल, तुम्हाला बोलायचीच गरज असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा, मी तुम्हाला बोलेल. ओके, आणि काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला कमेंटमध्ये देखील आन्सर करत आहे, कारण की कमेंटमध्ये तुम्हाला सर्व आन्सर भेटत आहेत. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.